रामकृष्णारी आनंदाची डोही आनंद तरंग जगतवंदनीय जगतुकवरायांचा पालखी सोहळा तीर्थक्षेत्र देहूमधून ह्या वर्षी 7 जुलै म्हणजे 7/7/2026 दुपारी 2 वाजता ज्येष्ठ सप्तमीला सालाबादप्रमाणे हा पालखी सोहळा देहू ते पंढरपूर हा निघत असतो। साधारण 1685 साली जगतवंदनीय जगतुकवरायांचे तुते चिरंजीव नारायण महाराजांनी हा पालखी सोहळा सुरू केला। देहूमधनं जगतवंदनीय जगतुकवरायांच्या पादुका घ्यायच्या आणि आळंदीला जायचं। त्या ठिकाणी श्री संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुका घ्यायच्या आणि पंढरीच्या वाटेला लागायची। पंढरीची वारी आहे माझ्या घरी आणि कन करी तीर्थरथ याप्रमाणे जी वारी आहे त्या वारीचं भाकीत काय आहे, वारी कशी सुरू झाली, वारीचा उगम कुठून झाला आणि शेवट हा पंढरी नगरीमध्ये झाला हे सर्वांना ज्ञात असावं यासाठी भेटी लागे जीवा लागलीसे आस, प्रत्येकाला आस लागली की कधी एकदा तुकोबरायांच्या पालखीचं प्रस्थान होतोय आणि आम्ही या सोहळ्यामध्ये सहभागी होतोय। एक आनंदाची वारी आहे, आनंदाची पर्वणी आहे। ज्या विठ्ठल सुखा विठ्ठल मुखा तुकया मुखा विठ्ठल, ज्या विठ्ठलाचं नामचिंतन करत जगतवंदनीय जगतुकवराया पंढरीला जात होते। माझ्या वडिलाशी मिराशी गा देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा याप्रमाणे देहूतून निघायचं, पंढरीला जायचं, पंढरीची वारी करायची। ही वारी आज नाही मित्रांनो, तर तुकोबरायांच्या अगोदर विश्वंभर महाराज या ठिकाणाहून वारी करत होते। साधारण 800-900 वर्षापूर्वीपासून तुका म्हणे देवा जुनाट हे माझी सेवा, ही सेवा त्यावेळेपासूनची आजची नाही आहे। त्यावेळेला विश्वंभर महाराज देहूमधून पंढरीला जायचे, त्यावेळेचे त्यांचे समकालीन सर्व वारकरी त्यांच्यावर पंढरीला जायचे। गात जागा प्रेम मागा विठ्ठला, किंवा त्या ठिकाणी तुका म्हणे ते भजन प्रमाण काय थोरपण जाळावे, ते भजन करत करत कुठं जायचं तर पंढरीला जायचं। त्यामध्ये भजनाच्या नियमावली आहे। सकाळी काकडा होईल, त्यानंतरच्या नित्याचं भजन होईल, त्यानंतर गवळणी होतील, नंतर हरिपाठ होईल, नंतर समाज आरती होईल, समाज आरतीनंतर त्या ठिकाणी कीर्तन होईल, नंतर जागर होईल, शेज आरती होईल, जागर होईल आणि परत सकाळी काकडा, अशी ही परंपरा आजही अद्यावतपणे चालू आहे। जोपर्यंत चंद्र सूर्य तारे आहेत तोपर्यंत ही वारकऱ्यांची मांदियाळी पंढरीत जाणार आहे। त्या स्थितीला या ठिकाणचं एक वैशिष्ट्य सांगतो मित्रांनो की या ठिकाणी कुणालाही बोलवायचं नाही, कुणाला निमंत्रण नाही। माझे वडील आदोबा पंजोबा वारीला जायचे म्हणून मी वारीमध्ये यायचं, सहभागी व्हायचं आणि पंढरीला निघायची, ही आपली परंपरा आहे। ही आपली सर्वांची वारकऱ्यांची परंपरा आहे, ते आजपर्यंत सर्वजण पाळतात। त्या तिथीला कुणालाही बोलवलं जात नाही। लाखोच्या संख्येने वारकरी देहू आळंदीमध्ये येतात आणि पालखी सोहळा सुरू होतो। आणि जात असताना पूर्वी ज्या वेळेला देहू ते पंढरपूरला वारी जात होती, त्या वारीमध्ये तपोनी नारायण महाराजांनी देहूतून सुरुवात केली आणि देहूमधनं तुकोबरायांच्या पादुका घेतल्या, माऊलींच्या पादुका घेतल्या आळंदीमधनं आणि वारी पंढरीच्या दिशेने निघाली। जात असताना प्रत्येक गावचा मुक्काम असेल, त्या गावचे त्यावेळेचे राजे महाराजे वतनदार पाटील असतील, ते सर्वजण जेवणावळी द्यायचे, त्यावरती ही वारी पंढरीच्या दिशेने जात होती। परंतु आज एक हायटेक सोहळा झालेला आहे। यावर्षीचं एक दिनविशेष सांगून जाईल की यावर्षी मित्रांनो 7/7/2026ला संत तुकाराम महाराज पालखीचं प्रस्थान आहे। आमच्या संत तुकाराम महाराज संस्थांनी यावर्षी एक चांगली संकल्पना मांडली। साधारण 5-6 महिन्यामध्ये एक रथ, चांदीचा रथ, साधारण 7 कोटी रुपये त्याची किंमत होईल अशा पद्धतीचा रथ तयार केलेला आहे। आणि हा रथ, चांदीचा रथ यावर्षीचं मुख्य आकर्षण राहणार आहे। ज्या वेळेला पालखीमध्ये तुम्ही येसाल त्यावेळेला तुकोबरायांची पालखी तर चांदीची आहेच, त्यामध्ये पादुकाही चांदीच्या आहेत आणि त्यामधला जो रथ आहे तोही चांदीचा आहे। अशा पद्धतीचं सर्व वारकऱ्यांनी प्रत्येकाने आपापल्या परीने 1 रुपया असेल, 1 लाख रुपये असेल, 10 लाख असेल, अशा पद्धतीच्या रकमा दिल्या आणि हा रथ आज अद्यावतपणे पंढरीच्या दिशेने परवा प्रस्थान करणार आहे। आपण सर्वांना एक विनंती करेल की तुम्ही हा सोहळा पाहण्यासाठी पुणे असू अगर जगात कुठे असो तर तुम्ही आवर्जून एक दिवस तरी, सर्वजण ज्ञात आहे सर्वांना
महिनाभर तुम्ही आमच्याबरोबर येऊ शकत नाही, परंतु तुमचा परिवार असेल, तुमची साप्ताहिक सुट्टी असेल, ऑफ असेल किंवा ज्या दिवशी तुम्हाला शक्य असेल किंवा जे मोकळे त्या सर्वांनी या सोहळ्याचा आनंद घ्या, या सोहळ्यामध्ये सहभागी व्हा. जीवनातच सार्थक होईल. ज्या वेळेला पवित्र ते कुळ पावन तो देश देते हरीचे दास जन्म घेती, अशा पवित्र कुळात आपल्या सर्वांचा जन्म झालेला आहे. या जन्म झाल्यानंतर आपण काय करायचं, तर त्या ज्या ठिकाणी आपण आलो आहोत, ज्या ठिकाणी आपली सेवा आहे, त्या सेवेचं फलित होणार आहे, त्या ठिकाणी आपण आलं पाहिजे, आपली सेवा बजावली पाहिजे. आणि सेवा बजावून तुम्ही जी काही माझ्या वडिलाशी मिराशी का देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा, याप्रमाणे सर्वांना एक विनंती करतो की परवा एक आनंदाचा सोहळा देहूमधून निघत आहे. प्रत्येकाला आस लागली आहे कधी एकदा प्रस्थान होतंय आणि मी पहिलं पाऊल पंढरीच्या दिशेने कधी टाकतोय, असं प्रत्येकाची आशा असते. तर आपण सर्वांनी संत तुकाराम महाराज संस्थाच्या विनंती करतो की आपण या सोहळ्यामध्ये सहभागी व्हा आणि जीवनाचा आनंद घ्या.